आता बरेच वेळेला असा प्रश्न येतो की याच्यातलाच एक प्रश्न मी असा सांगतो की कुटुंब विभक्त झाल्यामुळे कित्येक तरुणांना अशी इच्छा असते की अरे नाही, माझ्या घरात नवरात्र बसलं पाहिजे, माझ्या घरात देवी आली पाहिजे. पण मग ती मी कसं बसवू नवरात्र, आणि बसवलं तर काय होईल, देवी कोपेल का काय. काही जणांकडे गैरसमज असतो की आपण ज्यावेळेस घरामध्ये घट बसवणार आहोत त्या बाजूला जो कलशाच्या बाजूला जे काही धान्य उगवणार आहे तर ते नाही उगवलं तर काहीतरी कोपलं जाणार आहे, काहीतरी वाईट घटना घडणार आहे असं म्हटलं जातं. त्याविषयी काय सांगता? पण मात्र देवी कोपते तर देवी कोपते म्हणजे कसं, आपल्या मुलावर किती आई रागवत असेल. कल्पना करा, आपला एखाद्या आईला आपली सगळीच मुलं सारखी असतात आणि जेव्हा भगवतीला आपण आई म्हणून तिला नमस्कार करतो त्यावेळेला ती सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करते, सगळ्या गावांवर सारखंच प्रेम करते. आणि जरी आई रागवली, फरक आहे आई रागवणं आणि वडील रागवणं याच्यामध्ये, दोन्ही याच्यामध्ये आपल्याला अनुभवाने फरक आहे. नवरात्रीमध्ये काही प्रमाणामध्ये असंही पाहायला मिळतं की चप्पल घातली नाहीये, दाढी केलेली नाहीये, तर हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे का असं वाटतं का? आपल्या शरीराचे कोणतेही भोग त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून माझं शरीर आणि माझी इंद्रिय सगळी त्यात भगवतीच्या सेवेला वापरणं ही अंधश्रद्धा असूच शकत नाही. महत्त्वाची व्यक्ती येणार आहे, नगरसेवक येणार आहे, किंवा कल्पना करा आपल्या भारताचे पंतप्रधान आपल्या घरी येणार आहेत, मग आपली किती तारंबळ होईल, किती आपण धावपळ करू, किती आपल्या सोसायटीत परिवारामध्ये किती तारंबळ होईल. आता तुम्ही कल्पना करा, मी पंतप्रधान म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायिका माझ्या घरामध्ये येणार आहे. मग ती जर का येणार असेल तर मला माझं घर किती तयार ठेवलं पाहिजे, किती स्वच्छता ठेवायला पाहिजे. आणि कुठल्या माणसाला आणि कुठल्या देवाला अस्वच्छता आवडेल. कारण का की आता ते सगळीकडे जे बघायला मिळतं की बाबा पिवळा रंग, हिरवा रंग, मग त्याच रंगाच्या साड्या नेसायच्या, त्याच रंगाचे कपडे घालायचे. हा सगळा कापड आणि हे जे सगळे व्यापारी आहेत, शर्ट किंवा या सगळ्या साड्या विकणारे जे काही व्यापारी आहेत, या व्यापाऱ्यांनी कोणीतरी एक विचार करून एक ही गोष्ट काढलेली आहे. मुली किंवा कन्या ही देवीचं स्वरूप मानलेलं आहे. तिला ऋतू प्राप्त होऊस तोपर्यंत, मासिक धर्म प्राप्त होण्यापूर्वी तिला कुमारिका अशी आपल्याकडे संज्ञा आहे. मात्र 1 वर्ष पूर्ण होतोपर्यंत ती बालिका असते, तिला कोणतंही तिचं पूजन होऊ शकत नाही. पण 1 वर्षांनी जेव्हा ती 1 वर्षाची होते तेव्हा ती उभी राहू लागते ना पायावरती स्वतःच्या. त्यावेळेसपासून ते 10 वर्षापर्यंत तिची पूजा शास्त्राने करायला सांगितलेली आहे. असा की काही वेळामध्ये असंही पाहायला मिळतं की मुलींच्या स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये मासिक पाळी आल्यानंतर आपण स्तोत्र पठण करायचं नाहीये, त्याची पूजन करायचं नाहीये, ह्याच्याबद्दल गैरसमज आणि समज याबद्दल काय? एकीकडे कामाख्या देवीबाबत अनेक गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजाबद्दल अशी कोणती गोष्ट आहे की जी जास्त चर्चिली गेली आणि ती पण तुम्हाला गैरसमजाबद्दल अधिक प्रामुख्याने सांगावीशी वाटते? केवळ छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या मुखामध्ये असलेलं देवीचं नाव सांगतो मी. जगदंब 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 म्हणत राहण्यासारखं या नावाचाच 10,000 जप करा. अत्यंत श्रेष्ठ नाव आहे. या नावाच्या बाबतीत असं आपल्याला मी सांगतो की सप्तशतीच्या महात्म्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अपराध शतं कृत्वा जगदंबेती चोच्चरेत. म्हणजे माझ्याकडनं 100 अपराध झाले आणि मी जगदंब 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 जर का जप केला तर या सगळ्या अपराधांकडे दुर्लक्ष करेल देवी, मला क्षमा करेल. जगदंबेती चोच्चरेत यांग गतिं समवाप्नोती नताम ब्रह्मादय सुराहा. या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जे सामर्थ्य ब्रह्मादी देवांना सुद्धा माहीत नाही. नमस्कार, मी वर्षा कुलकर्णी. आझाद मराठीच्या आपल्या या प्लॅटफॉर्ममध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. नवरात्र उत्सव घटस्थापना आपली आता अगदी सुरू होतीये. सर्वजण आपण त्यासाठी उत्सुकतेने वाट पाहतोय आणि या उत्सवासाठी आपण सुरुवातीलाच आज आपल्या मंदार खळदकर या गुरुजींची आपण परिचय करणार आहोत, त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. आपले काही असे विषय असतात की ज्याच्या आपल्या सण उत्सवांमध्ये काही गैरसमज आणि समज असतात, ज्यामध्ये आपल्या सर्वांना असं वाटत राहतं की काहीतरी गडबडतंय, काहीतरी चुकतंय, काहीतरी बदल असायला अपेक्षित आहे. या सर्वाची उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंदार खळदकरजी. गुरुजी, तुम्ही आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तर देणारच आहात. पहिली आपण सुरुवात करूयात. नवरात्र उत्सव कसा सुरू झाला आणि त्याची सुरुवात काय आहे? नवरात्र उत्सव हा अनादिकालापासूनच सुरू झालेला आहे. जेव्हापासून आपल्या संपूर्ण सनातन धर्मातल्या प्रत्येक घराण्याला कुलदेवी आली तेव्हापासून देवीचा उत्सव म्हणून हे नवरात्र अनादिकालापासून चालू आहे. कित्येक घराण्यांमध्ये केव्हा नवरात्र सुरू झाला आज आपल्याला काही सांगता येणार नाही.
पण मात्र एक गोष्ट असे सांगू शकतो की अश्विन नवरात्र याला म्हटलं जातं, शारदीय नवरात्र म्हटलं जातं. कारण का, शरद ऋतू जेव्हा वर्षामध्ये सुरू होतो, वर्षा ऋतू संपून शरद ऋतूचं आगमन होतं, तेव्हा नवरात्र येतं. म्हणून या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. आणि अश्विन महिन्यामध्ये ते येतं म्हणून अश्विनी नवरात्र म्हटलं जातं. आणि सगळ्या मध्ये अश्विनी हे पहिलं नक्षत्र आहे. त्यामुळे अनादिकालापासून या काळामध्ये देवी आपल्या कुलदेवी करता हा उत्सव आपल्याकडे चालू आहे. पुढचा प्रश्न असा की घटस्थापना कशी करावी आणि त्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजेत? घटस्थापना एकतर कशी आहे की आपल्या घराण्यामध्ये नक्की घटस्थापना कशी केली जात होती याचा एक शोध घ्यावा आपण. आता बरेच वेळेला असा प्रश्न येतो की याच्यातलाच एक प्रश्न मी असा सांगतो की कुटुंब विभक्त झाल्यामुळे कित्येक तरुणांना अशी इच्छा असते की अरे नाही, माझ्या घरात नवरात्र बसलं पाहिजे, माझ्या घरात देवी आली पाहिजे. पण मग ती मी कसं बसवू नवरात्र, आणि बसवलं तर काय होईल, देवी कोपेल का काय, किंवा माझ्याकडनं काही चुकेल की काय, अशी भीती मनामध्ये असते. आणि मग अशा वेळेला जर का आपल्याला नवरात्र बसवण्याची पुढच्या पिढीची इच्छा असेल तर जरूर बसवायला हरकत नाही. फक्त 2 गोष्टी करा की आपल्या घराण्यामधले मागचे जे जुने लोक होते त्यांच्याशी संपर्क करून आपल्याकडे नक्की नवरात्रातले काय कुलधर्म कुलाचार आहेत हे नीट समजावून घ्या. आणि मग आपली जी कुलदेवी असेल तिच्या समोर जा, नारळ घेऊन, विडा घेऊन, ओटी घेऊन त्याच्या समोर जा, नैवेद्य ठेवून तिची प्रार्थना करा की हे देवी भगवती, मी आमच्या परीने तुझं नवरात्र माझ्या घरामध्ये मी सुरू करतो आहे. आमच्या कुटुंबाला अशी ऊर्जा दे, अशी शक्ती दे की तुझी नवरात्राची सेवा आमच्याकडनं व्यवस्थित सुरू देत आणि तिच्याकडनं परवानगी घेऊन यावं आणि बिनधास्त नवरात्र सुरू करावं. कमीत कमी आपल्या घरातली जी अन्नपूर्णा असते त्या देवीला अभिषेक करून घ्यावा किंवा नाममंत्र म्हणून आपणच अभिषेक करावा. स्वच्छ तिला एका जागी स्थापन करावं. 10 दिवसापर्यंत अखंड नंदादीप ठेवावा. आणि आजकाल आपण शहरांमध्ये राहतो, कुठेही आपल्याला माळा मिळतात नवरात्रात बांधण्यासाठी, रोज एक फुलांची माळ आणून बांधावी. कमीत कमी एवढं तरी करावं आणि होईल तेवढा उपवास नियम याचं पालन करावं. एवढं जरी केलं तरी खूप झालं. आणि मी सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे असं मी म्हणेन, कारण सप्तशती देवीला फार आवडते. तर कमीत कमी आपल्याकडे हे काहीच झालं नाही ना तरीसुद्धा कमीत कमी चांगल्या सुस्पष्ट वाचणाऱ्या गुरुजींना आपल्या घरी बोलवावं आणि एक दिवस वेळ काढावा, 3 किंवा 3.5 तास, आणि एक 6 गुरुजी किंवा 10 गुरुजी जर का एका वेळेला आपल्याला बोलवले तर एकाच वेळेला ते मोठ्या आवाजामध्ये छान पाठ वाचतील. त्याने आपल्या घर एकदम प्रसन्न होऊन जाईल आणि एक दिवस आपल्याला तो पाठ करून घेता येऊ शकतात. या पद्धतीने आपण पाठ जरूर मात्र करून घ्यावेत. नवरात्र नाही बसवलं तरी पाठ करावेत. त्यांनी आपली एक कुलदेवीची सेवा होईल. पुढचा प्रश्न असा की काही जणांकडे गैरसमज असतो की आपण ज्यावेळेस घरामध्ये घट बसवणार आहोत त्या बाजूला जो कलशाच्या बाजूला जे काही धान्य उगवणार आहे तर ते नाही उगवलं तर काहीतरी कोपलं जाणार आहे, काहीतरी वाईट घटना घडणार आहे असं म्हटलं जातं. त्याविषयी काय सांगाल? आता काही गोष्टीचे तुझा प्रश्न छान आहे आणि त्यातनं गैरसमज निर्माण होतात, ही पण गोष्ट खरी आहे. पण काही गोष्टी या टेक्निकली पण बघायला पाहिजेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते धान्य जे काही आपल्याला पेरायचं आहे ते पेरण्यापूर्वी ते धान्य हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायला सांगितलं आहे. आणि नंतर ते जेव्हा आपण त्या शेतामध्ये टाकतो त्या परडीमधल्या मातीमध्ये, त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचं पाणी शिंपडायला सांगितलेलं आहे. याचा एक बारकावेने विचार करा. हळद ही जंतूंपासनं आपल्याला वाचवणारी आहे आणि जर का आपण हळदीच्या पाण्यामध्ये ते बीज बुडवून ठेवलं तर ते किडत नाही, त्याला बरोबर अंकुर येतो. पाण्यामध्ये बुडल्यामुळे त्याला अंकुर येण्याला लवकर मदत होते. दुसरा भाग, आणि परत वरनं जेव्हा आपण त्याच्यावर हळदीचं पाणी शिंपडतो तेव्हा त्याला कोणतेही बाहेरून येणारा किडा त्याला त्या हळदीच्या वासामुळे तिथे तो उपद्रव करत नाही, त्यामुळे तो अंकुर यायला मदत होते. तिसरी गोष्ट अशी आहे की समजा जर का आपल्या घरातच मुळात सूर्यप्रकाश नसेल, हवा नसेल, किंवा जिथे आपण नवरात्र बसवले तिथे जर का पूर्ण प्रकाश नैसर्गिक म्हणतोय आम्ही, दिव्याचा विषय नाही, एक फोकस लावून ठेवला तर त्यांनी काम होत नाही, पण नैसर्गिक प्रकाश हवा जर का नसेल तिथे तर ते अंकुर कसे उगवतील याचा विचार आपण करावा. की या सगळ्या कारणांमुळे ते अंकुर जर का उगवत नसतील तर भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. पण सगळं काही आहे, प्रकाश आहे, पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण असं होणारच नाही. जेव्हा सगळं अनुकूल असेल तेव्हा अंकुर हे येणारच.
आणि येतातच ते. आणि त्या 10 दिवसात बरोबर कमीत कमी एक वितीभर तरी गवत सगळीकडे तयार झाल्याचं. पण जिथे ते गवत तयार होतं तिथे प्रकाश आणि पाणी, रोज पूजा करताना थोडं पाणी घातलं पाहिजे त्याच्यावरती. हा पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे. लोक काय करतात, बीज पहिल्या दिवशी पेरतात, नंतर पूजा करताना त्याला पाणी घालायचं विसरूनच जातात. तसं नाही व्हायला पाहिजे. तर एकीकडे असं पण म्हटलं जातं गुरुजी की खेड्यामध्ये एखाद्या वेळामध्ये एखादी वेळेस जर का देवी कोपली गेली तर त्याचा परिणाम संपूर्ण गावाला किंवा खेडेगावाला संपूर्ण भागाला भोगावा लागणार आहे. याविषयी काय सांगाल? देवी कोपली गेली किंवा देव कोपला ही गोष्ट जरा थोडी आपण एक गोष्ट बाजूला ठेवूया. जेव्हा ती गावाची देवी असते, ग्रामदेवी असते, जेव्हा कुलदेवी असते, तेव्हा ती समूहाची देवी असते. कुलदेवी सुद्धा म्हणताना जेवढं कुल आहे तेवढ्या सगळ्या कुलाची ती माता आहे. ग्रामदेवता जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्या सगळ्या ग्रामाची ती माता आहे. सगळ्या ग्रामातल्या लोकांचा आणि कुलातल्या लोकांचा पहिलं आद्य कर्तव्य काय आहे, त्या देवीचा कुलधर्म कुलाचार सांभाळणं, त्या देवीची सेवा होणं. आता काही वेळेला काय होतं की त्या सेवेमध्ये आपलं मागे पुढे होतं काहीतरी, आणि मग काय होतं की जेव्हा आपल्याकडनं सगळा कुलधर्म कुलाचार, त्या देवीची सेवा सगळी व्यवस्थित होते, त्यावेळेला देवीच्या कृपेने सगळं काही आपल्याला प्राप्त होतं असं आपण मानतो. पण मात्र देवी कोपते, तर देवी कोपते म्हणजे कसं, आपल्या मुलावर किती आई रागवत असेल. कल्पना करा, आपला एखाद्या आईला आपली सगळीच मुलं सारखी असतात, आणि जेव्हा भगवतीला आपण आई म्हणून तिला नमस्कार करतो त्यावेळेला ती सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करते, सगळ्या गावांवर सारखंच प्रेम करते. आणि जरी आई रागवली, फरक आहे आई रागवणं आणि वडील रागवणं याच्यामध्ये, दोन्ही याच्यामध्ये आपल्याला अनुभवाने फरक आहे. त्यामुळे आई रागवली तर तेवढ्यापुरतं ते असतं, त्याच्यातही आईचं प्रेमच असतं. पण त्याच्यामध्ये मुलांनी नक्की लक्षात ठेवावं की आईची सेवा करण्यामध्ये माझ्याकडनं काहीतरी चुकलं आहे म्हणून आई मला रागवलेली आहे. तर आपण ती सेवा व्यवस्थित जाणून घ्यावी, तंदुरुस्त करावी, व्यवस्थित सेवा करावी. पुन्हा आई प्रसन्न आहेच आणि प्रसन्न होणारच, आणि जास्ती प्रसन्न होईल याच्याकडे आपण लक्ष द्यावं. नवरात्रीमध्ये काही प्रमाणामध्ये असंही पाहायला मिळतं की चप्पल घातली नाहीये, दाढी केलेली नाहीये, तर हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे का, असं वाटतं का? नाही, यातला कुठल्याही नियमांना अंधश्रद्धा म्हणण्याचं काहीच कारण नाही आहे. एखादं व्रत करताना, एखादं तप करताना, हे नवरात्र हा कुलधर्म कुलाचार आहे, हे एक नवरात्र एक व्रत आहे, आणि असं करत असताना तुम्ही जे नियम पाळता त्याला अंधश्रद्धा कसं म्हणता येईल? आपल्या शरीराचे कोणतेही भोग त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून माझं शरीर आणि माझी इंद्रिय सगळी त्यात भगवतीच्या सेवेला वापरणं ही अंधश्रद्धा असूच शकत नाही. तर मी तर म्हणेन ही उलटं डोळस श्रद्धा आहे. कारण का, तर मी जाणतेपणाने मला माहिती आहे की मी चप्पल घालणं हे मला त्याच्यापासून सुखप्राप्ती होती आहे, पण त्याही सुखाचा मी 10 दिवस त्याग करणार आहे. मला खडे टोचले तरी चालतील, पण मी अनवाणी चालणार आहे. यातून त्या देवीवरती असलेली, त्या नवरात्रावरती असलेली श्रद्धाच त्यातनं व्यक्त होत असते. आणि उपवास करणं ही पण एक देवीवरची श्रद्धा आहे. माझ्या जिव्हेला सुद्धा मी कोणतेही रस देणार नाही, माझ्या इंद्रियांना कोणताही कुठेही विहंग विहार असणार नाही. मी जमिनीवर झोपेन, चटईवर झोपेन, मी मऊ बिछाण्यावर झोपणार नाही. म्हणजे मी मला कोणतंही सुख घेणार नाही, कारण मला शाश्वत सुख देणारी भगवती माझ्या कल्याणाकरता या पृथ्वीवरती अवतरलेली आहे. माझ्या घरामध्ये येऊन ती स्थानापन्न झालेली आहे. आणि अशा वेळेला मी माझ्या सुखामध्ये रत राहणं हे काही योग्य राहणार नाही. आणि म्हणून मी मला कोणतेही सुख न घेता त्या भगवतीच्या सुखाकडे लक्ष देईन. हाच त्याच्यामधनं व्यक्त होणारी एक प्रकारची श्रद्धा आहे आणि भक्ती पण आहे. एकीकडे असंही होतं की नवरात्र सुरू होण्या अगोदर, म्हणजे घटस्थापने अगोदर पूर्ण घर स्वच्छ केलं जातं, साफसफाई केली जाते. ती कशासाठी आणि का, याची काही कारण आहेत का? साधी गोष्ट आहे. तुम्ही एक कल्पना करा की साधा आपल्या नगरसेवक, आपल्या ज्या भागात आपण राहतो ते नगरसेवक किंवा एखादी प्रसिद्ध व्यक्ती आपल्या भागात राहणारी, किंवा साधे आपले नातेवाईक पाहुणे आपल्या घरी जर का येणार असेल तर घरातल्या स्त्रीची किंवा घरातल्या इतर कुटुंबीय मंडळींची किती लगबग असते ना. पाहुणे येणार आहेत, ते येण्याच्या आधीपासून चर्चा, ती येणार त्या दिवशी झाड झूड अमुक तमुक सगळं, बिछाना व्यवस्थित ठेवला का, सोफा व्यवस्थित ठेवला का, हे ठेवलं का, ते ठेवलं, फ्लॉवर पॉट ठेवला का, पाणी ठेवलं का प्यायला वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट आपण बघत असतो. महत्त्वाची व्यक्ती येणार आहे, नगरसेवक येणार आहे, किंवा कल्पना करा आपल्या भारताचे पंतप्रधान आपल्या घरी येणार आहेत, मग आपली किती ताळंबळ होईल.
किती आपण धावपळ करू, किती आपल्या सोसायटीत परिवारामध्ये किती तारंबळ होईल. आता तुम्ही कल्पना करा, मी पंतप्रधान म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायिका माझ्या घरामध्ये येणार आहे. मग ती जर का येणार असेल तर मला माझं घर किती तयार ठेवलं पाहिजे, किती स्वच्छता ठेवायला पाहिजे, आणि कुठल्या माणसाला आणि कुठल्या देवाला अस्वच्छता आवडेल. तर त्यामुळे अस्वच्छतेमध्ये चांगले भाव कसे निर्माण होतील. आपल्या मनामध्ये जर का सात्विक भाव निर्माण व्हायला पाहिजे असतील, शुद्ध भाव निर्माण व्हायला पाहिजे असतील, तर आपलं घर हे स्वच्छ असलंच पाहिजे, आपलं देवघर हे स्वच्छ असलंच पाहिजे. आणि देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, याबरोबर हाही विचार करावा की आपल्या हृदयातच परमेश्वर राहतो, आपला देहसुद्धा देवाचं मंदिरच आहे. त्यामुळे देहाची सुद्धा स्वच्छता असली पाहिजे, घराची स्वच्छता असली पाहिजे, कारण ती जगदंबा माझ्या घरामध्ये येणार आहे, हा त्यातला भाव आहे. एकीकडे नवरात्रीमध्ये 9 रंग आणि कपड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. यामध्ये धर्मशास्त्रामध्ये पण काही लिहिलं आहे का? नाही, या बाबतीमध्ये मात्र धर्मशास्त्रामध्ये तसं काही लिहिलेलं नाही आहे. कारण का की आता ते सगळीकडे जे बघायला मिळतं की बाबा पिवळा रंग, हिरवा रंग, मग त्याच रंगाच्या साड्या नेसायच्या, त्याच रंगाचे कपडे घालायचे, हा सगळा कापड आणि हे जे सगळे व्यापारी आहेत, शर्ट किंवा या सगळ्या साड्या विकणारे जे काही व्यापारी आहेत, या व्यापाऱ्यांनी कोणीतरी एक विचार करून एक ही गोष्ट काढलेली आहे. आणि त्याचा व्यवस्थितपणे सोशल मीडियावरनं सगळीकडे प्रचार प्रसार केल्यामुळे आज आम्हाला प्रत्येकाला, आणि आता कसं आहे की प्रत्येकाची एक गोष्ट अशी आहे की सोशल मीडिया ह्याच युनिव्हर्सिटी झालेली आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यावरनं आलं नाही, आज पिवळी साडी नेसायची की आम्ही तेच करणार. मात्र आपण मुळामध्ये कुठलीच गोष्ट शोधायला आज जात नाही आहे. पण मुळामध्ये असं नाहीच आहे. कारण अशावरती जर का देव पावणार असेल आणि अशावरती जर का देवी प्रसन्न होणार असेल, तर ती माझ्या आधी कितीतरी लोकांनी पिवळी साडी वर्षभरामध्ये त्या रंगाच्या साड्या आपण नेसतोच ना, मग त्यावेळेला का नाही देवी पावत आम्हाला. मग आज ती साडी नेसून हा विशेष काय आहे. तर ठीक आहे, चांगलं दिसावं, एकत्रीकरण व्हावं, किंवा सगळ्या युनिव्हर्स दिसाव्यात, सगळ्यांचा एक वेश असावा, त्यांनी एक प्रकारची ऐक्य निर्माण होतं, हाही भाव आहे त्यातला. म्हणजे सगळे एका वेशामध्ये असले की एक त्यातनं एक बघायणाऱ्यांना पण आणि त्या ग्रुपमध्ये असणाऱ्यांना पण एक प्रकारचं, आता बघा ना, ढोल लेझिम पथकं असतात, त्यांचे सगळ्यांचे ड्रेस कोड एक असतो, किंवा कुठे काही समारंभ असतो. आता हल्ली लग्नाला सुद्धा ड्रेस कोड ठेवतात लोक, की मुलीकडचे लोक हा रंगाचा ड्रेस घालतील, मुलाकडचे लोक या ड्रेस, कारण कळावं पण. आणि दुसरी गोष्ट, एकत्र त्या रंगाचे शर्ट घातलेले सगळे पुरुष आणि महिला पाहून बघायला पण छान वाटतं, फोटोग्राफी छान होते, हा त्यातला भाव आहेच आहे. पण मात्र त्यालाच सर्वस्व मानणं हे मात्र चुकीचं आहे, एवढंच मी म्हणेन. आणि हे कुठल्या तरी शास्त्रात लिहिले म्हणून करा असं सांगणं तर त्याहून चुकीचं आहे. हे कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे, हे फार तर म्हणूया देवी भक्तांनी काढलेलं आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ती आपण स्वीकारलेलीच आहे, अनेक वर्ष स्वीकारायलाही हरकत नाही. पण त्याचा अवास्तव स्तोम माजवू नका, एवढंच मी म्हणेन. नवरात्रीमध्ये कन्या पूजनाचं महत्त्व काय आहे? कन्यापूजनाचं मात्र खूप मोठं महत्त्व आहे. कारण मुली किंवा कन्या ही देवीचं स्वरूप मानलेलं आहे. तिला ऋतू प्राप्त होऊस तोपर्यंत, मासिक धर्म प्राप्त होण्यापूर्वी तिला कुमारिका अशी आपल्याकडे संज्ञा आहे. मात्र 1 वर्ष पूर्ण होतोपर्यंत ती बालिका असते, तिला कोणतंही तिचं पूजन होऊ शकत नाही. पण 1 वर्षांनी जेव्हा ती 1 वर्षाची होते तेव्हा ती उभी राहू लागते ना पायावरती स्वतःच्या, त्यावेळेसपासून ते 10 वर्षापर्यंत तिची पूजा शास्त्राने करायला सांगितलेली आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वर्षाच्या कुमारिकेचं नाव वेगळं आहे. 5 वर्षाची मुलगी असेल तर तिचं नाव रोहिणी म्हणून तिची पूजा करावी असं सांगितलेलं आहे. मग प्रत्येक वर्षाची मुलगी, आपल्याकडे कुठल्या वर्षाची मुलगी आलेली आहे त्याप्रमाणे तिचं नाव शोधावं आणि त्याप्रमाणे तिचं पूजन करावं. म्हणजे साक्षात भगवती जगदंबेचं ते एक स्वरूप आहे, या हेतूने त्या कुमारिकेचं पूजन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. कुमारिका पूजन हा झाला आपला एक मुद्दा. पण पुढचा विषय असा की काही वेळामध्ये असंही पाहायला मिळतं की मुलींच्या स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये मासिक पाळी आल्यानंतर आपण स्तोत्र पठण करायचं नाही आहे, त्याची पूजन करायचं नाही आहे. ह्याच्याबद्दल गैरसमज आणि समज याबद्दल काय सांगाल? समजा जर का स्त्रियांना मासिक धर्म जर का प्राप्त झाला तर शास्त्रानेच या गोष्टी वर्ज सांगितलेल्या आहेत. त्याला मी सांगणं किंवा अजून कोणी सांगणं याच्यापेक्षा धर्मशास्त्रानेच या गोष्टी कमीत कमी 5 दिवस या गोष्टी वर्ज सांगितलेल्या आहेत.
तर त्यामुळे समजा जर का असं घडलं की बाबा आपल्या घरात नवरात्र आहे आणि नेमकी घरातल्या स्त्रीचीच जर का अडचण आली तर त्या 4 दिवस तिने त्या पूजा अर्चे याच्यामध्ये न येता घरातल्या पुरुषांनी किंवा इतर कोणीतरी बाकीची कामं सगळी संपूर्ण करावी. 5 दिवसांनी एकदा शुद्धी झाल्यानंतर पुन्हा ती त्या याच्यामध्ये येऊ शकते. तर त्यामुळे त्याला अडचण मानायचं काही कारण नाही आहे. तेवढं नैसर्गिक तो धर्म आहे किंवा निसर्गाने ती गोष्ट होते, पण आपल्याकडे ती गोष्ट अपवित्र मानलेली आहे धर्मशास्त्राच्या दृष्टीने. त्यामुळे आपण त्या भागामध्ये जाऊ नये त्या काळामध्ये. पण बाकी त्याचा अर्थ आणि अशा ठिकाणी देवादर्शन किंवा जिथे काही धार्मिक गोष्टी आहेत अशा ठिकाणी आपण स्वतःहूनच जाऊ नये. आपण थोडे 4 दिवस आले. नवरात्र 10 दिवस असतं, त्यामुळे त्यातले एक 2-4 दिवस जरी आपल्याला काही तसं झालं तरी काही मानण्याचं कारण नाही. उरलेली दिवस भरपूर सेवा करा असं त्यातनं होऊ शकतं. याहून थोडासा वेगळा विषय असा की नवरात्रीमध्ये देवीला कमळाचं फूल पूजनासाठी आपण अर्पण केलं जातं. याविषयी काय सांगाल? आणि असं कुठलं फूल आहे का किंवा असं कुठलं रूप आहे का की जे देवीला आपण प्रतिकात्मक आपण वाहन करू शकतो? तसं देवीला वर्ज काही तशी जास्ती फुलं नाही, सगळीच फुलं तिला आवडतात. पण कमळ हे फूल जे आहे ना ते खरं तर विष्णूंना पण विष्णूंच्या हातातच कमळ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी जी आहे ती कमळामध्ये बसलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने ते तिचं आसन आहे. आणि महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही देवीची 3 रूपं आहेत. पण ह्यातली सर्वांना आपल्या घरामध्ये कोण हवी असते तर महालक्ष्मी हवी असते. म्हणून आमच्या श्री सूक्तामध्ये सुद्धा ताम आवह जात वेदो, त्या लक्ष्मीला मी आवाहन करतो, अशीच त्या श्री सूक्ताची सुरुवात आहे. मग लक्ष्मी कशामध्ये बसून येते? कमळामध्ये बसून येते. लक्ष्मीला काय प्रिय आहे? कमळ प्रिय आहे. म्हणून जर का कमळ आपण अर्पण केलं तर अर्थातच लक्ष्मीची माझ्यावरती कृपा होते हे त्याच्यामध्ये अभिप्रेत असल्यामुळे कमळ वाहण्याने आपल्यावर देवीची विशेष कृपा होईल किंवा मला लक्ष्मी प्राप्त होईल हा त्यातला भाव आहे. नवरात्रीमध्ये मांसाहारासह अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या वर्ज्य मानल्या जातात, त्या कुठल्या आहेत काय सांगाल? नवरात्रामध्ये एकतर 9 दिवस उपवासच सांगितलेला आहे. त्यामुळे धान्य फराळ करून राहावं असं सांगितलेलं आहे. धान्य फराळ म्हणजे आपण ज्याला म्हणतो खरकटं, ते खाल्लं जात नाही. म्हणजे पोळी, भात, भाजी या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत. तर भाजणीचं थालपीठ म्हणा किंवा धान्य फराळातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या खाल्ल्या जातात. म्हणजे एकतर उपवास करावा, एकदाच भोजन करावं असे सगळे नवरात्राचे नियम आहेत. कित्येक लोक तर केवळ दुधावरती राहतात, कित्येक लोक फळाच्या ज्यूसवरती उपवास करतात. त्यामुळे बाकीचा एक खाण्याचा त्यांचा काही प्रश्न नाही. मीठच खात नाहीत. म्हणजे ते ज्यूसवर राहणारे लोक मीठही खात नाहीत, तिखटही खात नाहीत. हे जे रस आहेत त्यातले कुठलेच त्यांना रस नाहीत. थोडक्यात काय तर मी उपवास करणं म्हणजे काय तर मी आता पूर्णपणे त्या देवीला समर्पित आहे. त्यामुळे मला कोणतेही कुठलीही भोग देणार नाही हा उपवासाचा मुख्य भाग आहे. त्यामुळे उपवास करणं, पण त्यातूनही समजा का आता आपल्याला उपवास नाही जमत आहे समजा, तर निदान कमीत कमी हा संपूर्ण चातुर्मास सांगितलेला आहे आपल्याला पालन करायला. तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग खाऊ नये, संपूर्ण चातुर्मासामध्ये कांदा खाऊ नये, लसूण खाऊ नये, हे संपूर्ण चातुर्मासाचं आपल्याला पाळायला सांगितलं आहे. म्हणजे आमच्याकडे कित्येक घराण्यांमध्ये तर खंडोबाचा नवरात्र झाल्यानंतर खंडोबाला वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला जातो, नंतर वांगी खायला सुरुवात करतात. असं कित्येक तरी यांच्याकडे बरे आहे. म्हणजे कमीत कमी 4 महिने तरी या गोष्टी निषिद्धच सांगितलेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात जर का आता नवरात्र आहे त्या नवरात्रामध्ये कांदा लसूण खाऊ नये, त्यानंतर तिखट चमचमीत रसदार असं तरी खाऊ नये, जिव्हा लोलुप्या करता जे आपल्याला जिभेला चटपटीत वाटेल, रसदार वाटेल अशा तरी गोष्टींचा त्याग करावा. आणि अर्थातच जिथे कांदा लसूण आणि काय त्याला म्हणतात मसालेदार वस्तूंचा जर का त्याग करायला सांगितलं आहे तर मांसाहाराचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे जिव्हा लोलुप्या करता केवळ जिभेला चांगलं वाटतंय म्हणून बाकी या सगळ्या गोष्टी त्याग कराव्या, त्याच्यात मांसाहारही करू नये असं हे सगळे नियम ते त्या पद्धतीने सांगितलेले आहेत. एकीकडे कामाख्या देवीबाबत अनेक गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजाबद्दल अशी कोणती गोष्ट आहे की जी जास्त चर्चेली गेली आणि ती पण तुम्हाला गैरसमजाबद्दल अधिक प्रामुख्याने सांगावीशी वाटते? ती गोष्ट अशी आहे की कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शक्तिपीठांना जाऊन आल्यानंतर लोक म्हणतात की आम्ही तिथे एकदा जाऊन आल्यानंतर आता आम्हाला कुठल्याही देवीला जाण्याचं कारण नाही. दुसरं म्हणतात की आता आम्हाला नाही नवरात्र बसवलं तरी चालेल, असं म्हणणारे लोक आहेत. मग काही देवीचं आता आमच्याकडे नाही केले तरी चालेल का? आम्ही जाऊन आलो, कामाख्याला जाऊन आलो. तर मग याच्या बाबतीत मी असं म्हणेन
की श्राद्धाच्या बाबतीत सुद्धा तशीच गोष्ट होते की आम्ही ब्रह्मकपाली बद्री केदारला जाऊन तिथे श्राद्ध करून आलो किंवा गयेला जाऊन श्राद्ध करून आलो, आता आम्हाला काही श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही असं म्हणणारे पुष्कळ लोक आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींना कुठेही शास्त्राधार नाही आहे. कामाख्या हे एक देवीचं रूप आहे. 51 शक्तिपीठांपैकी ती एक शक्तिपीठातली एक देवी आहे. तिला जाऊन आल्यानंतर बाकीच्या देवींचा नमस्कार करण्याचं नाही असं करणं म्हणजे चुकीचं आहे. कारण अनेक देवीचे अवयव या संपूर्ण मुळामध्ये सतीचे सगळीकडे पडले या पृथ्वीवर आणि त्यातून ही सगळी शक्तिपीठ निर्माण झाली. तर कामाख्या हा एक देवीचं अवयव आहे. केवळ त्याचीच पूजा करणं, तिथेच जाऊन आलं की सगळी देवी भेटल्यासारखं चुकीचं आहे. उलट एक असा विचार करावा की 51 शक्तिपीठामधली माझी आज कामाख्या देवी झाली, एक देवी झाली, उरलेल्या माझ्या 50 देवींचं दर्शन कधी होईल या आयुष्यामध्ये किंवा या जीवनामध्ये, असा विचार पॉझिटिव्ह करावा आणि बाकीच्याही देवींचं दर्शन कसं चांगलं करता येईल यापेक्षा याचा विचार करावा असं मी म्हणेन. आणि असं काही नाही आहे की तीर्थक्षेत्री जाऊन आल्यानंतर आपल्या घरचे कुलधर्म कुलाचार बंद करावेत किंवा पूजा करू नये, नवरात्र असं कुठेही नाही आहे. उलट जास्ती अधिक जोमानी सेवा करावी असं मी म्हणेन. ग्रामीण भागासह असे काही ठिकाणी असंही असतं की पशुबळी दिला जातो आणि त्याबद्दल गैरसमज अनेक आहेत. तर नवरात्र विषय आणि पशुबळी ह्याची सांगड कशी असेल आणि ह्याविषयी काय सांगाल? नवरात्रामध्ये जी काही अनेक सेवा सांगितलेल्या आहेत त्यापैकी संपूर्ण नवरात्रामध्ये देवीचे पाठ करणं सप्तशतीचे, त्याच्यानंतर अखंड दिवा ठेवणं, घट बसवणं, त्याच्यानंतर रोज देवीची पूजा करणं, माला बंधन करणं, हे सगळे जसे कुलधर्म कुलाचार आहेत तसं या देवीकरता नवमीच्या दिवशी होम केला जातो आणि तो सप्तशतीचाच होम केला जातो. आजही अनेक लोक करतात आणि या सप्तशतीच्या होमाच्या वेळेला आपल्या ठिकाणी असलेल्या काम, क्रोध, मद, मोह, मत्सर अशा षड्रिपूंचं उच्चाटन व्हावं आणि याचं एक रूपकात्मक प्रतीक म्हणून त्यावेळेला त्या होमामध्ये कुष्मांड बली द्यायला सांगितलेला आहे. कुष्मांड याचा अर्थ कोहळा, जो आपल्या घराच्या दाराला किंवा दुकानाच्या मध्ये दृष्ट लागू नये म्हणून बांधला जातो. तो कोहळा, त्या कोहळ्यामध्ये मी एका अशा वैद्यांना असा प्रश्न विचारला होता की का हो म्हटलं एवढी सगळी फळं आहेत याच्यामध्ये कोहळ्याचाच बली देवीला का द्यायला सांगितला, भोपळ्याचा का नाही सांगितला किंवा दुसरा दुधी भोपळा आहे त्याचा का नाही सांगितला. तर ते म्हटले की हे पहा म्हणे या सगळ्या ज्या भाज्या आहेत या सगळ्या भाज्यांमध्ये या कोहळा पण हे एक भाजीच आहे, फळभाजी आहे, पण त्या सगळ्या भाज्यांमध्ये जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीमध्ये सर्वात जास्ती प्राणशक्ती ही कोहळ्यामध्ये आहे आणि म्हणून कोहळा कारण प्राणबली आहे ना, म्हणून कोहळा बली, कुष्मांड बलिदान असंच म्हटलेलं आहे. कोहळ्याला संस्कृतमध्ये कुष्मांड बली असं म्हणतात. पण केवळ आपल्याला जिभेला बरं वाटतं, जिभेला आनंद होतो आणि एकमेकांची एक गेट टुगेदर पार्टी होते हा विचार करून आपल्याला आनंद देण्याकरता म्हणून एखाद्या निष्पाप अशा प्राण्यांची, पशुची निर्घुण हत्या करणं हे मात्र या बलिदानाचं बघायला जर का गेलं ना तर बिभत्स कृत्य आहे आणि ते विडंबन आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जर का हे त्यातलं जर का केवळ आपल्याला बली दिल्यानंतर ते आनंदाने त्याच्यामध्ये मसाले वगैरे सगळं घालून लोक आनंदाने प्रसाद म्हणून भक्षण करतात, ही एक विकृती त्यातनं निर्माण होते. म्हणून मला चांगलं वाटावं म्हणून देवीला बली द्यायचा आहे, म्हणजे तो देवीला नाहीच आहे बली, तो मलाच आहे या भावनेनेच तो पशुची हत्या केली जाते. हे मात्र त्यातलं अत्यंत चुकीचं आहे. पेक्षा कुष्मांड बलिदान जे आमच्या यज्ञामध्ये सांगितलेलं आहे ते द्यावं असं, आणि आम्ही तर तोच बली देतो, त्यामुळे काही प्रश्न त्याशिवाय होम पूर्ण होतच नाही. आतापर्यंतच्या अनुभवानुसार असे कोणते गैरसमज आणि समज आहेत ज्याची आतापर्यंत विचारणा पण झाली आणि नक्की प्रामुख्याने प्रेक्षक वर्गांना सांगावीशी वाटते की हे गैरसमज आहेत आणि ही समज प्रामुख्याने लक्षात घेऊन आपण सेवाकार्य केलं हवं? त्यातला एक महत्त्वाचा गैरसमज आहे की समजा 2, 3, 4 सख्खे भाऊ असतील तर मोठ्या घरी नवरात्र होतंय, मोठ्या घरी अखंड दिवा ठेवतात, मोठ्या घरी श्राद्ध होतंय, मोठ्या घरी कुलधर्म कुलाचार होत आहेत असं म्हणून बाकीचे भाऊ त्याच्यात तिकडे जातच नाहीत. बरं, मोठ्या घरी हे नवरात्र होतंय हे एका पिढीपर्यंत ठीक आहे, ते निदान सख्खे तरी भाऊ आहेत, परंतु प्रत्येक भावापासून पुढे 2-2, 3-3 मुलं होतात, त्यांना पुढे मुलं होतात, म्हणजे एखाद्या वृक्षासारखा तो वंश पुढे वाढत जातो. मला असं म्हणायचं आहे की पुढे जन्माला येणाऱ्या पिढीने माझ्या कुठल्या मोठ्या घरी हे कृत्य होतंय म्हणून तिथे दर्शनाला जावं आणि त्या पुढे जन्माला आलेल्या पिढीचं त्या मोठ्या घराशी किती लांबचं अंतर
तयार झालेलं असतं की तिथे ते जाऊ पण शकत नाहीत बिचारे, की त्यांना विचारू पण आणि त्यांचा त्याचा संबंधच राहिलेला नाहीये. तर अशा वेळेला प्रत्येकाने हा विचार करावा की जिथे माझं कुटुंब विभक्त झालेलं आहे, जिथे माझं घर स्वतंत्र आहे, किचन स्वतंत्र आहे, सगळंच स्वतंत्र आहे, तर माझा कुलधर्म कुलाचार सुद्धा माझ्यापुरता मी स्वतंत्र करेन, हा प्रत्येकाने निर्णय घ्यायला हरकत नाही. आणि प्रत्येकाने आपल्या कुटुंबापुरता, मी म्हणतो भले अगदी कुलधर्म कुलाचारातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या नाहीत, कमीत कमी आपल्या घरातल्या देवीची योग्य पूजा करा, स्थापना करा, आणि कमीत कमी नवरात्रामध्ये 1 दिवस तरी सप्तशतीचे पाठ करून घ्या, अखंड दिवा ठेवा, माला बंधन करा, घराची साफसफाई करून घ्या, आणि देवी जगदंबा आपल्या घरामध्ये विराजमान आहे अशी सतत भाव ठेवा, उपवास करा. काहीतरी त्या नवरात्रातलं आपल्या घरामधनं आचरण घडू देत. आपल्याकडनं घडलं म्हणजे आपल्या पुढच्या मुलांकडनं घडेल, त्यांनी केलं म्हणजे त्यांच्या मुलांपर्यंत जाईल. आपणच म्हटलं की आपल्या मोठ्या घरी होतंय म्हणून मी बंद केलं, मी काही करत नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत ते पोहोचणार नाही, आणि आपल्या पुढच्या पिढ्या या कुलधर्म कुलाचारापासून अंधारात राहतील. आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या कुलधर्माच्या वेळेला एकतर एकत्र यावं. जसं आपण गणपतीला एकत्र येतो सगळे भाऊ वगैरे, एका पिढीपुरतं का होईना, तसं एकतर नवरात्राकरता एकत्र यावं, नाही तर आपापल्या घरी स्वतंत्र महोत्सव करावा, असं सर्वात चांगलं राहील. पुढचा असा प्रश्न की आता जसं म्हणालात की दुर्गा सप्तशती पाठ याविषयी अधिक सविस्तरपणे सांगू शकाल का? दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत ना, कमीत कमी किती करावे याला एक काही संख्या दिलेली आहे. नवचंडी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कमीत कमी 10 पाठ वाचल्यानंतर एक नवचंडी पूर्ण होते. शास्त्र असं आहे की जेवढा आपण जप करतो त्याच्या दशांश भागिले 10 आपण हवन केलं पाहिजे. म्हणजे समजा का आपण 100 पाठ केले तर भागिले 10 म्हणजे 10 पाठांचं हवन केलं पाहिजे. समजा आपण 10 पाठ केले तर भागिले 10 एका पाठाचं आपण हवन केलं पाहिजे, असं त्याचं अनुष्ठान आहे. म्हणजे दशांश जेवढं आपण हवन करतो, हवनात जेवढ्या आहुती देतो त्याला भागिले 10 करायचं, त्याच्या जी संख्या येईल तेवढं तर्पण करायचं, तर्पणाची जी संख्या येईल त्याला भागिले 10 करायचं, त्या संख्येने मार्जन करावं, मार्जनाची जी संख्या येईल त्याला भागिले 10 करावं, आणि जी संख्या येईल तेवढं ब्राह्मण भोजन करावं. म्हणजे ही अनुष्ठानाची पंच अंग आहेत. म्हणजे जसं आपण हाताची 5 बोटं मिटल्यानंतर जशी आपल्या बाहूमध्ये शक्ती येते, तसं कुठल्याही ग्रंथाचं पंचांग पुरश्चरण तुम्ही केलं तर त्यातनं एक बलाढ्य शक्ती निर्माण होते. पण धर्मशास्त्राने सांगतानाच असं सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला पंचांग पुरश्चरण करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करा, 10 पाठ तुम्ही वाचा, त्याच्या पुढे तुम्ही 12 पाठ वाचा. मग तुम्हाला हवन, तर्पण, मार्जन हे करण्याचं आवश्यकता नाही. अधिक सेफर साईड म्हणून तुम्ही 14 पाठ वाचले तर तुम्हाला फक्त पाठ केल्याचं 14 पाठ केल्यानेच हवन, तर्पण, मार्जन, ब्राह्मण भोजन सगळ्याचंच तुम्हाला पुण्य मिळेल असं या भगवती शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि सप्तशतीचे पाठ हे आपण वर्षामध्ये केव्हाही करू शकतो वेगवेगळ्या कामनेनी. त्याच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकच जर का आपण पाठ वाचला तर आपल्याला फलसिद्धी, जे काही आपल्याला फल पाहिजे ते आपल्याला भगवती देते. त्याच्यानंतर आपल्याला कुठलाही उपद्रव असेल तर 3 तरी कमीत कमी सप्तशतीचे पाठ करावेत. सामान्यतः कुठली तरी आपल्याला शांती म्हणून आपल्याला पाठ वाचायचे आहेत, शांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल 5 पाठ वाचावेत. आपल्याला कोणतं तरी भय निर्माण झालेलं आहे, भयमुक्ती व्हावी असं वाटत असेल तर 7 पाठ करावेत. यज्ञाचं फल आम्हाला या पाठांनी मिळावं असं ज्यांना वाटतं त्यांनी 9 पाठ करावेत. आणि आपल्याला एक अधिकार प्राप्त व्हावा, एक श्रेष्ठ पद प्राप्त व्हावं समाजामध्ये, याच्यासाठी कमीत कमी 11 पाठ करावेत. आपलं कोणतंही कार्य आहे ते कार्य आता आपल्याला सिद्धीत जावं. समजा लग्न आहे, मुंज आहे, पूर्वीच्या काळी एखादं लग्न कार्य ठरल्यानंतर घरामध्ये कुलधर्म कुलाचार केला जायचा, सप्तशतीचे पाठ केले जायचे. का तर आपण लग्नाची पहिली पत्रिका कुलदेवीला ठेवतो, मग तिच्याकरता पहिले पाठ करून 11-12 पाठ करून तिचा आशीर्वाद घेऊन मग पुढे सगळी कार्य लग्नाचं सुरू होत असे. पण आता ह्याचा आपल्याला माहिती नसल्यामुळे विसर पडला. तर कार्यसिद्धीसाठी 12 पाठ करावे असं त्याच्यात सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे लग्न ठरलं तर जरूर 12 सप्तशतीचे पाठ करावेत, मग लग्नाच्या कार्याला सुरुवात करावी. आणि एखादा शत्रू त्रास देत असेल तर 14 पाठ करावेत. सुख आणि संपत्तीसाठी 15 पाठ करावेत. धन आणि
संतान सुखासाठी 16 पाठ करावेत. शत्रू आणि रोग हे एकाच वेळेला त्रास देत असतील तर कमीत कमी 17 पाठ करावेत. आणि आपल्याला प्रिय जे काही गोष्ट आहे ती प्राप्त होण्यासाठी कमीत कमी 18 पाठ करावेत. तसंच आपल्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये जर का ग्रह अनिष्ट असतील आणि ग्रहाची काही जर का पीडा असेल, बाधा असेल, दोष असतील तर कमीत कमी 20 पाठ करावेत. आणि कुठलंही बंधन पडलेलं आहे त्या बंधनातून मुक्त होण्याकरता कमीत कमी 25 पाठ करावेत असं या सप्तशतीच्या अभ्यासामध्ये किंवा सप्तशतीच्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली. पण कमीत कमी वर्षातून एकदा आपल्या घरामध्ये 12 पाठ प्रत्येकाने करून घ्यायला हरकत नाही. मग एकाच वेळेला 6 गुरुजी सांगून 12 गुरुजी सांगून एकाच दिवशी करा किंवा रोज एक गुरुजी आपल्या घरी येत असेल. कारण शहरामध्ये होतं काय की रोज एखादे गुरुजी एखाद्याच्या घरी रोज पाठाला जाऊ शकत नाही. ट्रॅफिक आहे, गर्दी आहे, कामांची गडबड आहे. मग अशा वेळेला आम्ही काय करतो की एकाच वेळेला आम्ही 6 जण ग्रुपनी त्या यजमानांच्या घरी जातो आणि 6 जण जाऊन 2 पाठ वाचतो आणि मग त्यांचे 12 पाठ पूर्ण होतात. असं अनेकांच्या घरी गेले अनेक वर्ष आम्ही करतोय. तर यांनी सुद्धा अनेक लोकांची चांगली कामं झालेली आहेत याचाही अनुभव आलेला आहे. तर त्यामुळे ही सेवा आपल्याला प्रत्येकाला करायला हरकत नाही असं मी आवाहन करेन आपल्याला सगळ्यांना. आत्ताच्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वसामान्यांना काही वेळामध्ये असं होतं की हे सर्व काही गोष्टी पूर्ण करणं शक्य नाही होत. त्या वेळामध्ये देवीची कृपा प्राप्त होण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का? काय सांगाल त्याविषयी? काही सोपे उपाय म्हणजे असं सांगता येईल की देवीचे काही श्लोक आहेत ते अत्यंत प्रभावी आहेत. या श्लोकांचा जप करावा, त्या मंत्रांचा जप करावा. उदाहरणार्थ मी सांगतो, एक अत्यंत प्रसिद्ध असा मंत्र आहे देवीचा, तो सप्तशतीमध्ये आलेला आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र आहे. या मंत्राचा संपूर्ण नवरात्रामध्ये मी 10,000 जप करेन असा संकल्प करावा. रोज 1,000 जप करावा म्हणजे 10 माळा करायच्या आहेत. किंवा 10,000 मी खूप मोठी संख्या म्हटली, 1,000 वेळेला जप करायचा आहे मला 10 दिवसांमध्ये. म्हणजे रोजी मला 100 जप करायचा आहे. एक माळ होऊ शकते या मंत्राची. 10 मिनटं 20 मिनटं लागतील, 25 मिनटं लागतील. फार मोठी सेवा यत्न होईल. बरं मला एवढा मोठा मग त्याच्यामध्ये उच्चारण जमणार नाही, मग एवढा मोठा श्लोक मला ते कसा जमेल म्हणायला वगैरे वगैरे असं असेल, ठीक आहे तो श्लोक म्हणू नका. केवळ छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या मुखामध्ये असलेलं देवीचं नाव सांगतो मी. जगदंब 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 म्हणत राहणं सारखं. या नावाचाच 10,000 जप करा. अत्यंत श्रेष्ठ नाव आहे. या नावाच्या बाबतीत असं आपल्याला मी सांगतो की सप्तशतीच्या महात्म्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अपराध शतं कृत्वा जगदंबेती चोच्चरेत. म्हणजे माझ्याकडनं 100 अपराध झाले आणि मी जगदंब 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 जर का जप केला तर या सगळ्या अपराधांकडे दुर्लक्ष करेल देवी, मला क्षमा करेल. जगदंबेती चोच्चरेत यांग गतिं समवाप्नोती नताम ब्रह्मादय सुराहा. या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जे सामर्थ्य ब्रह्मादी देवांना सुद्धा माहीत नाही, एवढं सामर्थ्य या जगदंब नावामध्ये आहे. अजून एक नाव आहे देवीचं भुवनेश्वरी. मग भुवनेश्वर्यै नमः, भुवनेश्वर्यै नमः, अंबायै नमः, जगदंबायै नमः, शाकंभर्यै नमः असं कोणतंही एक नाव घ्यावं, त्याचा विशिष्ट संख्येने जप करावा. मंत्र श्लोक सांगितला. आता स्तोत्र जर का तुम्ही म्हणाल ना तर महालक्ष्मी अष्टकम 8 श्लोकांचं स्तोत्र आहे, इंद्राने केलेलं आहे. त्याची सुरुवात आहे नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आणि याची फलश्रुती सुद्धा फार सुंदर आहे. सुख समृद्धी आणि ऐश्वर आणि शांती देणारी अशी तिची फलश्रुती आहे. या स्तोत्राचा अखंड जप करा. ज्यांना असं वाटतं की माझ्या घरामध्ये दारिद्र्य आहे, लक्ष्मी कृपा आमच्या घरावर व्हावी, बरकत यावी, समृद्धी यावी, मग शंकराचार्यांनी केलेलं कनकधारा स्तोत्र म्हणून आहे. ते कनकधारा स्तोत्राची तुम्ही या नवरात्रामध्ये पारायण करू शकता. लक्ष्मी स्तोत्राची पारायण करू शकता. दुर्गा स्तोत्र म्हणून आहे, सर्व संकटांचा परिहार करणारं दुर्गा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. दुर्गा आपदुद्धार स्तोत्र म्हणून आहे, ते म्हणू शकता. किंवा आपण या देवीला काहीही न मागता, एखाद्याला असं वाटलं की अगं देवी तूच सगळं देतेचेस, मला काय तुम्हाला कमी केलंय जीवनामध्ये,
हे असं देत असताना सुद्धा माझ्याकडनं जे काही अपराध झालेले आहेत, हे देवी रोज मी तुझ्यासमोर उभा राहीन आणि मी एकच मागेन, अपराध क्षमापन स्तोत्र. बस मला या सगळ्या अपराधांबद्दल क्षमा कर. म्हणजे आपण बघ मंत्र घेऊ शकतो, स्तोत्र घेऊ शकतो, श्लोक घेऊ शकतो, अशा अनेक प्रकारे. आता काही लोकांना ज्यांना व्यवस्थित संथा मिळालेली आहे, उच्चारण करता येत आहे, अशा लोकांनी श्री सुक्तसुद्धा त्याची विशिष्ट संख्येने आवर्तन करायला हरकत नाही. परंतु आपण ते श्रीसूक्त शुद्ध म्हणतोय का, ह्रस्व, दीर्घ, काना, मात्रा, उकार, वेलांटी आणि त्या श्रीसूक्ताला असलेले ह्रस्व, दीर्घ, उदात्त, अनुदात्त, प्लुत हे जे काही स्वर आहेत, या स्वरांचं बरोबर आपल्या मुखातून उच्चारण होतंय की नाही हे ज्याचा त्याने शोध घ्यावा. कारण वेदमंत्रांची गोष्ट अशी आहे की जेवढं तुम्ही त्याचं व्यवस्थित उच्चारण कराल तेवढंच ते फल देतात. आणि जर का विकृत उच्चारण केलं, म्हणजे चुकीचं उच्चारण केलं, तर ते वेदमंत्र शासनही करतात. म्हणून या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ देवीचं नामस्मरण आहे. तुम्ही त्याला महत्त्व द्या, नामस्मरण करा, भरपूर नाव घ्या देवीचं. एक कुठलं तरी नाव ठरवा आणि त्याचा 10,000 जप करा, काही हरकत नाही. त्याचं तुम्हाला या कलियुगामध्ये जास्ती फल मिळेल. अशा अनेक प्रकारच्या. आणि एक मी तुला महत्त्वाची सेवा सांगेन देवीची, की कुंकुमार्चन हे देवीला खूप आवडतं. तर कुंकुमार्चन आपल्या घरामध्ये करता येऊ शकतं. आपली कुलदेवी जी असेल, समजा माझी देवी कुलदेवी तुळजाभवानी आहे, आपल्या घरातली जी देवी बसलेली आहे, वाटीमध्ये छान कुंकू घ्यावं. कुंकू घेताना ते हळदीपासून बनवलेलं असावं, कारण बाजारामध्ये सगळी केमिकलची कुंकू मिळतात. आता लोक विचारतात, गुरुजी हे केमिकलचं आहे का खरं आहे, कळणार कसं आपल्याला? तर साधी एक परीक्षा सांगतो, की जे कुंकू आपण चिमटीने उचललं असताना ज्या कुंकवाचा आपल्या हाताला डाग राहतो ते कुंकू केमिकलचं आहे. आणि ज्याचा अजिबात डाग राहत नाही, फक्त पिवळेपणा बोटाला राहतो आणि एक प्रकारचा हळदीचा सुवास येतो, हे कुंकू खरं असतं. हळदीच्या कुंकवाचा डाग राहत नाही, ते कोरडं असतं कुंकू. तर असं हळदीचं कुंकू आणावं. आपल्या करंगळीच्या शेजारचं बोट आणि मधलं बोट आणि अंगठा यांनी श्री कुलदेव्यै नमः, श्री तुळजाभवान्यै नमः, कुलदेव्यै नमः असं सतत 1000 वेळेला कुंकू देवीला व्हावं. कुंकवामध्ये असं सामर्थ्य आहे की हे जगदंबेचं जे काही स्वरूप आहे किंवा जगदंबेची जी काही शक्ती आहे, त्या शक्तीला आपल्याकडे आवाहन करण्याचं सामर्थ्य त्या कुंकवामध्ये आहे. आणि कुंकवाचा रंग लाल आहे. आणि ही जी देवी आहे हिने राक्षसांना मारलं आहे, तेव्हा ती अग्निरूपा, म्हणजे किती दैदिप्यमान असेल कल्पना करा. अहो त्या महिषासुराशी, शुंभनिशुंभाशी तिला युद्ध करायचं आहे, म्हणजे ती तेवढी अग्नीसारखी प्रदीप्त, म्हणजे त्या कुंकवासारखी ती रागाने लाल झालेली होती ना त्यावेळेला. त्यामुळे ते रंग तिला आवडतो. आणि या कुंकवामध्ये खरोखरी सौभाग्य आहे, शांती आहे आणि देवी शक्तीचं आवाहन आहे. म्हणून कुंकुमार्चन ही सेवा आपण आपल्या घरी जरूर करू शकतो. देवी सहस्रनाम वापरून आपण 1000 वेळेला कुंकू वाहू शकतो. 108 नावं म्हणून कुंकू वाहू शकतो, किंवा 300 नावं म्हणून कुंकू वाहू शकतो, किंवा एक नाव घेऊन त्याने कुंकू वाहू शकतो. पण कुंकू वहा देवीला आणि भरपूर कुंकू अर्चना करा. आणि वाहून झालेल्या कुंकवाचं काय करायचं असं लोकांचे प्रश्न असतात. तर एक तर आपल्या परिवारामध्ये प्रसाद म्हणून पुड्या करून वाटा, जो कोणी येईल त्याला लावा. नाही तर सगळं कुंकू घ्या, ते कुंकू सरळ नेऊन एखाद्या जलाशयामध्ये सोडा, नाहीतर कुठेतरी जमिनीमध्ये ते विसर्जित करा. एकदा वाहिलेलं कुंकू मात्र परत वाहता येत नाही, ते निर्माल्य होतं, आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने त्याचा विनियोग करा, काही हरकत नाही. धन्यवाद. मंदार खळदकर गुरुजींनी आपली आजची सर्व माहिती अगदी सविस्तरपणे दिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि आपल्या पुढच्या अनेक व्हिडिओमधील माहितीसाठी सुद्धा नक्कीच तयार असूया. धन्यवाद.